तर यंदाची दुष्काळाची स्थिती अतिशय भयानक होण्याच्या मार्गावरती आहे। उजनी धरणावरती अवलंबून असलेल्या बहुतांश पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने जलाशयामध्ये ठिकठिकाणी जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने लांबच लांब चाऱ्या खोडण्यास आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे उजनी जलाशया शेजारची जी गावं आहेत म्हणजे त्यांच्यासाठी आता धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। उजनी धरणाने नीचांकी पातळी गाठलेली आहे। 59% कमी वजा 59% कमी पाणीसाठा आता उजनी धरणात राहिल्यानं हे अतिशय विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे। संपूर्ण उजनीचा काठ जिथं मी उभारलेलो आहे त्या भागात सुद्धा किमान 50 ते 60 फूट पाणी असतं, पण हे संपूर्ण भाग कोरडा पडलेला आहे। ठिकठिकाणी आता शेतकरी असतील, पाणी पुरवठ्याची योजना असतील, ही लोक जेसीबीनी चाऱ्या खणून आता पाणी नेण्याची व्यवस्था करतायत। संपूर्ण उजनीचा बॅकवॉटरचा भाग आहे हा कोरडा पडत चाललेला आहे आणि उजनीच्या इतिहासातली सर्वात नीचांकी पातळी आता या इथं गाठलेली आहे। अजून किमान या पुढचा महिना जायचा आहे। पाऊस जून किंवा जुलैपासून सुरू होतो, त्यामुळे आता हे पाण्याची पातळी अजून खाली होत जाणार आहे आणि हे जे विदारक चित्र आहे या पाण्यामुळे दुष्काळाची दाहकता इथं सोलापूर जिल्ह्यात जाणवते आहे। नुसतं सोलापूर नाही, उजनीवरनं उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा होतो, याच पद्धतीनं नगर भागात काही ठिकाणी पाणी जातो, संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा होतो आणि आता उजनीची पातळी इतकी नीचांकी पातळीला गेल्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचं फार मोठं संकट डोळ्यासमोर उभारणार आहे। भरभरून जर पाऊस दिला तरच इथं हे परत या वर्षीचा दुष्काळ थोडा कमी जाणवणार आहे, अन्यथा अजून पुढचे राहिलेले 2 किंवा 3 महिने अतिशय त्रासदायक जाणार आहेत आणि ही दुष्काळाची दाहकता सर्वांनाच मारक ठरणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।